हॅलो, हाय, नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज चाललो आम्ही आर्मी कॅम्पच्या दिवाळी मेळ्याला. चला माझ्यासोबत. कॅम्प कसा आहे, दिवाळी मेळा कसा आहे ते दाखवते. आता चाललो आहे आम्ही कॅम्पच्या रस्त्याने. थोडं साधारण 10-15 मिनटं लागतील ना मला पोचायला. असे भरपूर जण विचारत होते मला, तुम्ही आर्मी कॅम्पमध्ये राहतात, तुमचं मन लागतं का, तुम्हाला तिथं मुलांना स्कूलमध्ये कुठं टाकतात, तुम्ही बाहेर जाऊ शकतात का. त्याच्यासाठी म्हटलं चला आज ब्लॉग बनवून घेऊ. चाललो आहे मेळ्यामध्ये. मेळा कसा आहे ते पण हा मेळा दरवर्षी असतो दिवाळीच्या वेळेस 2 दिवस. चला मग मेळ्याकडे जाऊया आता. चला आता मेळ्याच्या आतमध्ये जाऊ. मुलींना तर खूप मजा येते आतमध्ये जायला. इकडे इकडे हा मेळ्याच्या बाहेरच्या एरिया. इथं मुलांसाठी पाळणा वगैरे खेळण्यासाठी लावलेलं आहे. इथं सर्व पॅरेंट्स घेऊन इथं 5 वाजेपर्यंत सर्व अंधार पडेल तोपर्यंत मुलांना खेळवून घेतो. फौजींचा प्रोग्राम होता. चला आतमध्ये आता आपण आलो आहे. इथं सर्व स्टॉल वगैरे लावले असतील. बाकीचे काही प्रोग्राम वगैरे आहेत. काही लकी ड्रॉ पण आहे. ते झाले का नाही ते काय अजून समजलं नाही आहे. बघू आता पुढे. प्रचंड गर्दी आहे म्हणून स्टॉल वगैरे काही आता दिसत नाही व्यवस्थित. पाहिजे का तुझ्या पप्पाकडे व्यवस्थित आठवायचं ते सटकणार नाही का. या एकच साईडचे स्टॉल आहे. अजून दुसऱ्या साईडचे स्टॉल बाकी आहेत. इथं सर्व दिवाळीचे सामान वगैरे सर्व जे जे पाहिजे सर्व भेटेल. मला आता दिवाळीचं घ्यायचं होतं. थोडं पोरांसाठी काही फटाके, दिवाळीसाठी दिवे वगैरे जे जे लागणार आहे ते घ्यायचं होतं. बघू आता थोडं थोडं पुढे पुढे जात जात त्याच्यात घेतले जाईल. आता ओव्यावनील खायची होती आईस्क्रीम आणि ब्रांड का
या स्टॉलवर मला सर्व दिवाळीचं सामान दिसतोय, काही लक्ष्मी दिवे वगैरे जे जे लाइटिंग बिटिंग जे पाहिजे दिवाळीला सर्व इथं भेटून जाईल. तिचं सामान दिसतोय मला आणि सर्व घेण्यासाठी थांबले हे. गर्दी तर भरपूर प्रकारे आहे. चला पुढे जाऊन बघू आपण थोडं कसे वस्तू वगैरे आहेत, आपल्याला आवडता का आहे. भरपूर प्रकारे हे माळ वगैरे ते आहे. तिथं थांबली आहे, मला घ्यायचं आहे पण नंबर तर भरपूर चालू आहे. हा बलून गेम आहे लहान मुलांसाठी. हे बसतायत आमच्या अवनी घोड्यावर, घाबरतात का व्यवस्थित जातात आता बघू दिसेल. चलो पूछते अरे किसको लगा. लकी ड्रॉ तर आमच्या याच्या आधी संपून गेला होता, म्हणून तो शो काय आता बघायला भेटणार नाही. इथे हे सर्व स्टॉल लावलेले आहेत, काही खाण्यापिण्याचे आहेत, काही कपडे वगैरे, लहान मुलांचे कपडे, मोठ्यांचे लहानचे सर्व भेटून जाईल. जे जे स्टॉल वगैरे वेगळे वेगळे प्रकारचे स्टॉल आहे. बाकी काही फिरलो, बाकीचे काही गेम शो वगैरे बघतोय आम्ही आणि स्टॉलमध्ये जातोय तो पण एवढी प्रचंड गर्दी म्हणून जाऊ बी शकत नाही एवढं. मगाशी तो प्रोग्राम तुम्हाला थोडासा दिसला, आता बघा पूर्णपणे हा प्रोग्राम तुम्हाला दिसेल. इथं सर्व लाईट ऑफ करून दिली आहे आणि फटाके फोडणं चालू आहे. आता साधारण 5-5:30 झाले असतील. सर्व आजूबाजूला चेअर लावलेले आहेत. फटाके थोडं अंतरावरच आहे, कोणाला नुकसान नाही होणार असे आहेत. आणि दूरपासून बघून गंमत बी बघतोय आणि काही व्हिडिओ वगैरे बनवायचे ते पण बनवतोय. दुरून बसून गंमत बघतोय. 1-1.5 तासापासून फटाके फोडणे चालू आहे. खूप मजा पण येते. किती फुटताय रे. उठ उभी राह बघ. ऊपर काय झालं. हाँ बस वो देखो ऊपर देखो बस बैठ जाओ.
चला फटाके तर फुटले. लाईट आता सर्व चालू झाली आहे. सर्वाकडे जाता येता येतं आम्हाला दिसतंय सर्व. आम्ही जोश एन्जॉय करतोय. थोडं काही ओवीची मस्ती पण चालू आहे. मस्ती करता करता थोडंसं एका जागावर बसलो होतो आम्ही. गंमत बघू म्हटलं. थोडं संपलं होतं. 6-7च्या दरम्यान झाले होते. 7 वाजलेच असतील नक्की. आणि आता सर्व संपून गेलं होतं. लास्ट काय प्यायचं ते केलं आणि घरी निघालो. आणि हे आमच्या कॅम्प युनिट वगैरे युनिट हे. आणि युनिटमध्ये बघ किती छान प्रकारे सजवलं आहे युनिटला. लाईटिंग वगैरे दिवाळीला आपल्या गावाकडे जसं असतं ना छान प्रकारे लाईटिंग वगैरे लावून घरांना डेकोरेट करतात, तसं क्वार्टरांना पण आम्ही करतो.